आपण सर्वांनी सत्यनारायण कथा एकदा तरी नक्की ऐकली असेल किंवा पूजा तरी पाहिलीच असेल. सरकारी कार्यालय असू दे किंवा सोसायटीमध्ये किंवा इतर सार्वजनिक मंडळांमध्ये हमखास या पूजेचं आयोजन केलं जातं. एखादा शुभ दिवस पाहून ही पूजा घातली जाते. एवढंच नव्हे तर नवीन लग्न झालेल्या जोडप्याला देखील लग्नानंतर सत्यनारायण पूजेला बसवतात आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद घ्यावयास सांगतात. तर अशी ही सत्यनारायण पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया सत्यनारायण पूजेची कथा काय आहे आणि ही पूजा का केली जाते. सत्यनारायण कथा. एके दिवशी अरण्यात राहणारे ऋषी पुराण सांगणाऱ्या पुराणिकांना प्रश्न विचारतात की अशी कोणती पूजा आहे जी केल्यामुळं मनातली इच्छा पूर्ण होते. त्यावर ते पुराणिक म्हणतात की हा असाच प्रश्न नारदांनी भगवंतांना म्हणजेच विष्णूंना विचारलेला. भगवान विष्णूंनी नारदांना काय सांगितलं ते आपण पाहूया. एके दिवशी नारद मुनी मनुष्य लोकात विहार करत असतात. त्यांनी पाहिले की मनुष्य दुःख आणि पाप भोगतोय. त्यांना प्रश्न पडला की या मनुष्याची सर्व दुःख आणि पाप कशी दूर करावी. मग ते वैकुंठाला आले. भगवान विष्णूंना पाहून नारदांनी स्तुती केली. हे विश्वपालका, तुम्ही अनंत शक्तिमान आहात, सर्वांचं रक्षण करता, सर्व भक्तांचं दुःख दूर करता, त्या नारायणाला नमस्कार. यावर भगवान विष्णू म्हणाले, नारद, आपण नेमके कोणत्या कामासाठी आला ते मला सांगा, मग मी तुमच्या शंकेचं निरसन करू शकेन. यावर नारद म्हणतात की पृथ्वी तलावर मनुष्य लोकांमध्ये मनुष्यानं बरीच पाप केली आहेत. त्याच्यामुळं तो दुःख यातना भोगतोय. यापासून सुटका मिळवण्यासाठी एखादं व्रत किंवा एखादी कोणती पूजा असेल तर ती आपण मला सांगावी. यावर भगवान विष्णू म्हणतात की लोकांची दुःख दूर करण्यासाठी जो हा प्रश्न तुम्ही मला विचारलाय तो फारच छान आहे. यावर मी एक व्रत सांगतो ज्यानं लोकांची दुःख नाहीशी होतील. या व्रताला सत्यनारायण व्रत असं म्हणतात. हे व्रत विधीपूर्वक केलं असता व्रत करणाऱ्याला सुख लाभतं, मोक्षाची प्राप्ती होते. हे भगवंत, या व्रताचा नेमका विधी कसा असतो आणि हे व्रत कधी करावं याची देखील मला माहिती द्या. त्यावर भगवंत म्हणतात, हे नारदा, या व्रतानं दुःख पाप नष्ट तर होतातच, सोबत सुख समृद्धी ऐश्वर्य याची देखील प्राप्ती होते, सर्व कार्य सिद्ध होते. या व्रतासाठी आप्तेष्टांना व इतर मंडळींना बोलवून सकाळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी सत्यनारायणची यथासांग पूजा घालावी, प्रसाद द्यावा, सत्यनारायणाची कथा ऐकावी. हे व्रत घरामध्ये किंवा देव्हाऱ्यात करावं. हे व्रत करणाऱ्याला सुखप्राप्ती होते आणि शेवटी तो सत्यनारायणाच्या सत्यलोकी जातो, म्हणजेच त्याला मोक्षाची प्राप्ती होते. अध्याय पहिला. काशी नगरात एक ब्राह्मण राहत होता. भूक आणि तहानेनं व्याकुळ झालेला तो ब्राह्मण पृथ्वी तलावरती रोज भिक्षा मागत असे. हे भगवंतांनी एके दिवशी पाहिलं आणि त्यास काही मदत करावी या हेतूनं वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं. त्याच्या जवळ गेले आणि भगवंतांनी त्याला विचारलं की तू रोज पृथ्वी तलावरती का फिरत असतोस. त्यावेळी त्या ब्राह्मणानं उत्तर दिलं, मी रोज भिक्षा मागत असतो. ब्राह्मणानं त्या वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलेल्या भगवंतास ओळखलं. तो म्हणला, हे भगवंता, दारिद्र्य नाहीसं करण्यासाठी एखादं व्रत सांगा, एखादा उपाय सांगा. वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलेले भगवंत स्वतःच्या मूळ रूपात येतात. सत्यनारायणाची कथा आणि त्याचं पूजन केल्यानं सर्वांची इच्छा पूर्ण होते, दुःख कष्ट दूर होतात. ब्राह्मणाला सर्व पूजेचे विधी सांगून भगवंत अदृश्य झाले. ब्राह्मण संकल्प धरतो की भगवंतांनी सांगितलेलं हे व्रत मी नक्की पूर्ण करेन. दुसऱ्या दिवशी सकाळी भिक्षा मागण्यास निघून जातो. असं ठरवतो की आज भिक्षा मागून जे द्रव्य मिळेल त्यातून सत्यनारायणाची पूजा करेन. भिक्षा मागून मिळालेल्या द्रव्यातून तसेच आप्तेष्टांना बोलावून भगवान सत्यनारायणाचं पूजन त्या ब्राह्मणानं केलं. काही दिवसातच तो धनधान्यानं समृद्ध झाला आणि सर्व दुःखातून मुक्त झाला. त्यामुळं ब्राह्मण प्रत्येक महिन्यात सत्यनारायणाची पूजा करू लागला. दुसरा अध्याय. ऋषी पुराणिकांना पुन्हा प्रश्न विचारतात की पृथ्वी तलावरती अजून कोणी कोणी हे व्रत केलंय ते ऐकण्याची त्यांची इच्छा आहे. त्यावर पुराणिक म्हणतात की ज्यावेळी हा ब्राह्मण आणि त्याची इतर मित्रमंडळी सत्यनारायणाची पूजा करत होते तेव्हा तिथे एक लाकडाची मोळी विकणारा मनुष्य आला. मोळी विक्याला तहान लागल्यामुळे तो लाकडाची मोळी बाजूला ठेवून ब्राह्मणाच्या घरात प्रवेश करतो. पाहतो तर तिथे एखादी पूजा चालू आहे. त्यामुळे त्या तिथे तो नमस्कार करतो. ब्राह्मणाला विचारतो की महाराज, आपण हे काय करत आहात आणि त्यानं काय होतं. त्यावर ब्राह्मण म्हणतो की हे सत्यनारायणाचं व्रत आहे, यानं सर्व इच्छा पूर्ण होतात, सुख समृद्धी लाभते, आपले दुःख कष्ट दूर होतात. मोळी विक्याने त्या व्रताचा विधी समजावून घेतला आणि प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन तो गावामध्ये लाकडं विकायला निघून गेला.
मोळी विकताना मनात संकल्प केला की आता गावात मोळी विकून जे काही मला द्रव्य मिळेल त्यातून मी सत्यनारायणाचे पूजन करीन. शेवटी तो मोळी विक्यास सर्व लाकडं विकून त्याला भरपूर द्रव्य प्राप्ती होते. त्याचा त्याला आनंद होतो. घरी येऊन स्वतःच्या बांधवांसह सत्यनारायण पूजेची सामग्री जमा करून सत्यनारायणाची पूजा करतो. या सत्यनारायण पूजेमुळे मोळी विक्या देखील धनधान्याने, पुत्राने आणि संपत्तीने भरभराटीस येतो. तिसरा अध्याय. पुढे पुराणिक म्हणतात की ऋषी हो, आणखीन एक कथा याबाबतीत प्रचलित आहे. एक उल्कामुख नावाचा राजा होता. तो फार बुद्धिमान होता. प्रत्येक दिवशी तो देवळात जाऊन दर्शन घ्यायचा, ब्राह्मणांना दक्षिणा द्यायचा. एके दिवशी तो राजा नदीच्या तीरावर आपल्या पत्नीसोबत नारायणाची पूजा करत होता. त्यावेळेस तिथं साधुवाणी येतो. व्यापारासाठी तो निघालेला असतो आणि नदीच्या काठी नाव उभी करतो. राजाला पाहतो आणि त्यास नमस्कार करतो. त्यानंतर तो राजास विचारतो, आपण नेमकी कोणती पूजा करत आहात ते मला सांगावं. यावरती राजा म्हणतो, सुख समृद्धी, पुत्र प्राप्ती तसंच सर्व इच्छा पूर्ण करणारे आपले भगवान सत्यनारायण विष्णू यांची पूजा मी माझ्या बांधवांसोबत करतोय. यावर साधुवाणी म्हणतो, मला देखील सांगा, म्हणजे मी देखील ते करेन. घरी आल्यावरती आपल्या पत्नीस सत्यनारायण व्रत सांगितलं आणि म्हटले, जेव्हा आपल्याला संतती होईल त्यावेळी आपण सत्यनारायणाची पूजा घालू, असा नवस त्यांनी केला. साधुवाणी आणि लीलावती हे दोघंही आनंदी होते. सत्यनारायणाच्या कृपेने त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी ती कन्या वाढू लागली, म्हणून तिचं नाव कलावती ठेवलं. पत्नी साधुवाण्यास आठवण करून देते की आपल्या मुलीचा जन्म झाल्यानंतर आपण सत्यनारायणाची पूजा घालणार होतो, पण अजून का केलं नाही आणि ते कधी करावं. त्यावरती साधुवाणी म्हणतो की ती पूजा आपण मुलीच्या लग्नाच्या वेळी घालू, त्यावेळेस ते व्रत पूर्ण करू. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी व्यापार करण्यासाठी निघून जातो. बऱ्याच वर्षांनंतर भरपूर असं द्रव्य जमा करून तो स्वगृही परततो आणि पाहतो तर त्याची मुलगी आता लग्नासाठी योग्य झालेली असते. त्यामुळे तिचं एका वैश्य मुलाशी लग्न करून दिलं जातं. पण यामध्ये त्याला सत्यनारायणाच्या पूजेचा विसर पडतो. त्याला आठवण होत नाही आणि त्यामुळे भगवंत रागावतात. त्यानंतर साधुवाणी आणि यांचा जावई दोघंही सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रत्नपुरामध्ये व्यापार करू लागतात. हे दोघे चंद्रकेतू नावाच्या राजाच्या राज्यात व्यापार करू लागतात. काही दिवस चांगले जातात, पण सत्यनारायणाच्या पूजेचा विसर पडल्यामुळं भगवंत त्याच्यावरती रागावतात. त्याला शाप देतात. त्यामुळं त्या राज्याच्या राजवाड्यात चोरी होते आणि चोर सगळं द्रव्य घेऊन पळ काढतात. पण राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करत असतात. त्यामुळे ते घाबरून साधुवाणी आणि त्याचा जावई जिथे राहत असतात तिथे येतात. तिथे सर्व द्रव्य टाकून पळून जातात. राजाचे शिपाई पाहतात की साधुवाणी जिथं राहतो त्यांच्या घराच्या समोर सर्व द्रव्य टाकलेली आहेत. त्यामुळे शिपाई त्याला आणि त्याच्या जावयाला चोर समजून चंद्रकेतू राजाच्या दरबारात हजर करतात. राजाला देखील फार काही विचार न करता त्यांना बंदिशाळेत टाकण्याची आज्ञा देतो. ते दोघंही आम्ही चोर नाहीत हे सांगत असतात, पण ते कोणालाच ऐकू येत नाही, कारण तशी सत्यनारायणाची माया असते. तसंच व्यापार करून जे काही द्रव्य साधुवाणी आणि त्याच्या जावयाकडे असते ते देखील जप्त करण्याची आज्ञा राजा देतो. तसंच साधुवाण्याच्या गावी देखील त्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरीस जाते. त्यामुळे साधुवाण्याची पत्नी दारोदारी भिक्षा मागते आणि त्याची मुलगी देखील भिक्षा मागते. कलावती एके दिवशी भिक्षा मागत मागत ब्राह्मणाच्या घरी पोचते. तिथं सत्यनारायणाची पूजा चाललेली असते. ती तिथंच बसते, कथा श्रवण करते आणि प्रभूला दुःख कमी होण्यासाठी प्रार्थना करते. घरी येऊन आईला सांगते की तिनं सर्व दुःख दूर करणारं एक व्रत म्हणजेच सत्यनारायणाची पूजा आज पाहिली आहे. साधुवाण्याच्या बायकोला आठवण होते की त्यांचं सत्यनारायणाचं व्रत करायचं राहून गेलंय. ती लगेच देवासमोर जाते आणि पती आणि जावई लवकर घरी येऊ दे याचा संकल्प करते. आपल्या आप्तजनांसोबत हे सत्यनारायणाचं व्रत करते. इथे चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात दृष्टांत होतो की ज्या दोघांना बंदीशाळेमध्ये टाकलायस त्यांना मुक्त कर आणि त्यांचं सर्व द्रव्य परत कर. असं केलं नाहीस तर तुझा नाश होईल. तुझ्या राज्याच्या संपत्तीचा देखील नाश होईल. सकाळी उठल्यानंतर राजा या स्वप्नाचा अर्थ समजावून घेतो. मग ताबडतोब साधुवाणी आणि त्याचा जावई यांना मुक्त करतो. तसंच त्यांचा सत्कार करतो आणि त्यांना जे द्रव्य जप्त केलेलं त्याच्या दुप्पट द्रव्य त्यांना देतो. त्यांची इथून जाण्याची व्यवस्था देखील करतो. तसंच त्यांना सांगतो की जे दुःख त्यांना प्राप्त झालं होतं ते दैवयोगानं होतं, पण आता घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. सर्व काही व्यवस्थित आहे. दोघंही आनंदी होतात आणि आपल्या गावी जायसाठी निघतात. चौथा अध्याय. साधुवाणी आणि त्याचा जावई घरी जाण्यासाठी बोटीजवळ जातात तेव्हा ते आधी मंदिराकडे जातात आणि भगवंताचं दर्शन घेतात, जेणेकरून त्यांच्यावर अजून संकट येऊ नये.
तेथे भगवान साधूचा वेश धारण करून येतात आणि विचारतात, हे साधूवाण्या, तुझ्या या बोटीमध्ये काय आहे? साधूवाणी आणि त्याचा जावाई उन्मत्त झालेले असतात. साधूच्या वेशात आलेल्या भगवंतांची खिल्ली उडवत म्हणतात, तुम्हाला आमचं द्रव्य चोरायचं आहे का? आमच्या होडीत वेली आणि पानं भरलेली आहेत. हा झालेला संवाद ऐकून भगवंत, तुझं बोलणं खरं होवो तथास्तु असं म्हणतात. रागावलेले भगवंत दुसऱ्या तीरावरती जाऊन बसतात. इथे साधू आणि स्वतःचं नित्यकर्म संपवून बोटीमध्ये जातो आणि स्वतःची द्रव्य पाहतो तर तिथं खरोखरच वेली आणि पानं असतात. ते पाहून साधूवाणी चक्कर येऊन पडतो. जावई देखील चिंता करू लागतो. थोड्या वेळानं साधूवाणी शुद्धीवर येतो. मग जावई साधूवाण्याला म्हणतो की आपल्याला त्या साधूनं शाप दिलाय, त्यामुळं आपण त्याला शरण जाऊया, म्हणजे आपली सर्व मनोकामना पूर्ण होईल. शेवटी दोघेही भगवंताकडे जातात, नमस्कार करतात आणि म्हणतात, आम्ही आपल्याजवळ खोटे बोललो, आम्हाला क्षमा करा. पुन्हा त्यांना साष्टांग नमस्कार करतात. त्यावेळी भगवंत साधूच्या वेशात म्हणतात, तू दुःखी होऊ नकोस. तू एवढा मस्तवाल झाला होतास, उन्मत्त झाला होतास. माझ्याचमुळं तुला हे दुःख योग आलेत. साधूवाणी भगवंताची स्तुती करतो आणि म्हणतो, मला माफ करा. मी तुमच्या शरण आलोय. माझं रक्षण करा आणि माझं पूर्वीचं द्रव्य परत करा. यावरती भगवान प्रसन्न होऊन इच्छित वर देऊन अदृश्य झाले. साधूवाणी बोटीमध्ये जाऊन पाहतो तर त्याचं पूर्वीचं द्रव्य तिथं परत दिसतं. हे सर्व पाहिल्यावर तो खूप आनंदी होतो आणि समुद्राच्या किनारी सत्यनारायणाची पूजा करतो आणि गावी जाण्यासाठी निघतो. काही दिवसात गावाच्या वेशीपर्यंत जाऊन पोचतो. जावायला म्हणतो की ती पहा माझी रत्नपुरी नगरी. असं म्हणून द्रव्याचं रक्षण करणारा एक शिपाई स्वतःच्या घरी पाठवतो. साधूवाण्याच्या पत्नीला पाहून शिपाई नमस्कार करतो आणि म्हणतो, साधूवाणी आणि जावाई खूप द्रव्य घेऊन आपल्या गावाच्या वेशीजवळ आलेत. हे ऐकून त्याची पत्नी खूप आनंदी होते. ती सत्यनारायणाची पूजा करत असते. मुलीला पूजा पूर्ण कर म्हणून सांगते आणि स्वतः धावत आधी साधूवाण्याला भेटायला जाते. कलावतीला देखील नवरा आल्याचं कळतं, त्यामुळे ती पूजा पूर्ण करते, पण प्रसाद भक्षण न करताच ती देखील स्वतःच्या नवऱ्याला भेटायला जाते. या गोष्टीचा भगवंतांना राग येतो आणि त्यामुळे भगवंत साधूवाण्याचा जावई बोटीसहित अदृश्य करतात. कलावतीला तिचा पती दिसत नाही आणि ती रडत रडत खाली पडते. साधूवाणी विचार करू लागतो, हे कसं झालं? त्याची पत्नी त्याला विचारते, कोणत्या देवामुळे हे असं झालं? ते पण अचानक बोटीसहित जावई कसा काय अदृश्य होऊ शकतो? इथं मुलीनं पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निर्णय घेतला. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर साधूवाणी संतप्त झाला. त्यानं सत्यनारायण देवाला साष्टांग नमस्कार घातला. भगवान प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले की तुझी कन्या प्रसाद ग्रहण न करता आल्यामुळे तिचा पती अदृश्य झालाय. प्रसाद भक्षण करून परत येण्यास सांग, तिला तिचा पती प्राप्त होईल. कलावती ही आकाशवाणी ऐकते आणि ती घरी जाते. प्रसाद भक्षण करते आणि पुन्हा येते. पाहते तर तिचा पती दृष्टीस पडतो. त्यामुळे साधूवाणी आणि तिचा संपूर्ण परिवार आनंदी होतो. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला ते सत्यनारायणाची पूजा करतात. या लोकी सुखी होतात. सत्यनारायणाच्या सत्यलोकी जातात. 5वा अध्याय. पुराणिक म्हणतात, अजून एक कथा सांगतो, ती तुम्ही ऐकावी. पूर्वी अंगध्वज नावाचा राजा राज्य करीत होता. प्रजेचं पालन करण्यामध्ये सक्षम होता, पण त्यानं प्रसादाचा त्याग केल्यामुळं त्याला अति दुःख प्राप्त झालं. ते हे असं. तो राजा एकदा अरण्यातून शिकार करून येत होता आणि वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला. त्या वडाच्या झाडाखाली काही गवळी लोक आपल्या बांधवांच्या सोबत सत्यनारायणाची पूजा करत होते. हे राजाला दिसलं. राजा हे सर्व पाहून देखील तिथं जात नाही, भगवंताला नमस्कार करत नाही. तरी सुद्धा लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजाला आणून दिला, पण तिथं राजाने हा प्रसाद भक्षण केला नाही आणि तो फेकून दिला. त्याच्यामुळं त्याच्या राज्यावर शेजारच्या राजानं काही दिवसांनी लगेचच आक्रमण केले. सर्व संपत्ती राज्य ताब्यात घेतलं. त्यामुळे राजाचे सर्व पुत्र मारले गेले. हा राजा सर्व दारोदारी भिक्षा मागत फिरू लागला. एके ठिकाणी तो भिक्षा मागत असताना विचार करता करता त्याला आठवलं, भगवंतांचा प्रसाद आपण फेकून दिला, त्यामुळे हे घडलं असावं. सत्यनारायणाच्या अवकृपेनं हे झालं असावं असं त्याला वाटू लागतं. त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय करतो. तो त्या ठिकाणी पोहोचतो आणि गवळी लोकांजवळ जाऊन त्यांच्यासोबत सत्यनारायणाचं पूजन करतो. त्यानंतर राजा ऐश्वर्य आणि संपत्ती यांनी युक्त होतो. सत्यनारायणाची कथा किंवा व्रत का करतात? जे कोणी लोक हे व्रत भक्तिभावानं करतात आणि ही कथा श्रवण करतात, त्याला धनधान्य आदी सर्व वस्तूंचा लाभ होतो. जो भयभीत झाला असेल तर भीतीपासून मुक्त होतो. बंधनात असेल तर बंधनातून मुक्त होतो. जो गरीब असेल त्याला धन मिळते आणि या लोकी संपूर्ण ऐश्वर्य उपभोगून शेवटी सत्यनारायणाच्या लोकी जातो. एकंदरीत हे व्रत आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसंच मोक्ष प्राप्तीसाठी केलं जातं. धन्यवाद.
मंडळी, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि आमच्या उत्तमोत्तम व्हिडिओजना लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.